नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज घेऊन आलेलो आहे. बघा, आता आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 19वा जो हप्ता आहे तो वितरित होणार आहे, अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. पण यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही. आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही आणि पैसे भेटण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागेल, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसान योजनेचा हप्ता. तर बघा, आता नेमक्या ह्या शेतकऱ्यांना जो PM किसान योजनेचा जो पुढचा हप्ता आपला 19वा हप्ता तो मिळणार नाही. आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19व्या हप्त्याची घोषणा झाली असून 24 फेब्रुवारी रोजी बिहार राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर बघा, जो आपला 19वा हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला आपल्याला भेटणार आहे आणि स्वतः आपले जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी हे बिहारमधून आपल्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते टाकणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची अपडेट बघा. नंबर 1 आहे, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. बघा, आपल्याला पुढील काळामध्ये हे जो आपला PM किसान योजनेचा हप्ता आहे हा आपल्याला ₹500 महिन्यात सध्या भेटत आहे. पण यामध्ये आगामी काळात म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्यामध्ये वाढ होऊ शकते. सध्याची वार्षिक रक्कम ₹6,000वरून ₹12,000 करण्याची मागणी होत आहे. तर बघा, सध्या आपल्याला वर्षाचे जे पैसे आहेत ते ₹6,000 भेटतात. पण यामध्ये आपल्यामध्ये वाढ होऊन इथे 12,000 होण्याची इथे शक्यता इथे वर्तवण्यात आहे. तर नंबर 2मध्ये आपल्याला आता नेमकं आपला PM किसान योजनेचा हप्ता भेटण्यासाठी आपल्याला या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहे. पहिली म्हणजे KYC अपडेटमध्ये बंधनकारक. बघा, आपल्याला जर पुढचा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं आहे की KYC करणे इथे बंधनकारक करायला आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC अद्ययावत नाही त्यांना 19वा हप्ता मिळणार नाही. तर बघा, ज्या शेतकऱ्यांची ते KYC झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना इथे 19वा हप्ता हा भेटणार नाही. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली KYC इथे पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC न केल्यास पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागणार आहे. तर बघा, जर तुम्ही KYC केलेली नाही या महिन्यात लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या. नाहीतर तुम्हाला काय होणार, जो पुढच्या महिन्यात जो हप्ता भेटणार आहे तो हप्ता तुम्हाला इथे भेटणार नाही आहे. बघा, देशभरातील 9 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेमध्ये लाभ घेत आहे. आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहे. बघा, आतापर्यंत आपल्याला 18 जे हप्ते आहेत ते भेटलेले आहे. गेल्या हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथून करण्यात आलेले होते. आता यामध्ये नेमकी पात्रता आपल्याला तपासायची आहे. तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही ते आपल्याला कसं चेक करायचं आहे ते बघा. शेतकऱ्यांना आपली पात्रता सहज तपासता यावी यासाठी सरकारने ऑनलाईन व्यवस्था केलेली आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं म्हणजे pm.kisan.government.in या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची. क्रोमवर जायचं आहे, तुम्हाला इथे टाकायचं आहे. नंबर 2 काय करायचं आहे की फार्मर कॉर्नर यावर क्लिक करायचं आहे आणि तिसरं म्हणजे लाभार्थी यादी पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती इथे भरून घ्यायची. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की आपलं राज्य चूज करायचं आहे, त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर आपला तालुका आणि नंतर गाव आणि नंतर सगळं टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गेट रिपोर्टवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळी जी माहिती आहे ती तुमच्या समोर येऊन जाईल. तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही, तुमचं काय बाकी सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल. आता यामध्ये महत्त्वाची नेमक्या सूचना काय दिलेली आहे ते बघा. नंबर 1 त्यांनी सूचना दिलेली आहे की तुमचं बँक खातं आहे हे तुम्हाला अद्ययावत ठेवायचं, म्हणजे ते तुमचं खातं जे आहे ते चालू असणे इथे गरजेचं आहे. त्यानंतर म्हणजे आधार कार्ड क्रमांक तुमच्या खात्याशी जोडणे इथे बंधनकारक आहे. तुमचं आधार लिंक करणेसुद्धा इथे इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. 3 म्हणजे जमीन धारणेची जी कागदपत्रे आहे तीसुद्धा इथे अद्ययावत असणे गरजेचे आहे. त्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करणेसुद्धा इथे आवश्यक आहे. यामध्ये आता अपात्र कोण असणार आहे ते बघा. नंबर 1मध्ये यामध्ये अपात्र असणार म्हणजे जे आयकर भरते अशी शेतकरी ते अपात्र असणार आहे. त्यानंतर केंद्र राज्य सरकारचे जे कर्मचारी म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीवर असाल तर ते सुद्धा इथे अपात्र असणार आहे. निवृत्ती वेतनधारक बघा, जर तुम्ही कोणत्या शासकीय नोकरीला होता आणि त्यानंतर तुम्ही पेन्शन घेत आहात तर यामध्ये तुम्ही अपात्र असणार आहे. त्यानंतर उच्च आर्थिक स्थिती असलेले व्यावसायिक, त्यानंतर तुम्ही जर उच्च कोणता व्यवसाय करत असेल ते तुम्ही सुद्धा येथे अपात्र असू शकता. त्यानंतर संस्थात्मक जमीनधारक हे सुद्धा यामध्ये अपात्र आहे. आता सरकार या योजनेचा विस्तार करण्याच्या दिशेने विचार करत आहे. बघा, आता सरकार काय करत आहे की या योजनेचा विस्तार हा आणखीन कसा वाढेल या दिशेने ते विचार करत आहे. यामध्ये वार्षिक रक्कम वाढवणे असो किंवा लाभार्थ्यांची संख्या वाढवणे असो किंवा डिजिटल पेमेंट सिस्टम मजबूत करणे असो किंवा प्रक्रिया अधिक सुलभ करणे असो,
या योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणकोणता फायदा होतो ते बघा. यामध्ये बियाणे खरेदीसाठी त्यांना मदत मिळते, शेती उपकरणांची देखभालसुद्धा केली जाते, कुटुंबाच्या आरोग्य खर्चासाठी त्यांना आर्थिक हातभारसुद्धा लागतो आणि शेतीशी संबंधित छोट्या गरजा त्यांना पूर्ण करण्यात येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे. 19व्या हप्त्याच्या घोषणेसह शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र लाभार्थ्यांनी आपली KYC आणि इतर कागदपत्रे आवश्यक इथे ठेवणे गरजेचे आहे. तर बघा, अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.